बऱ्याच लोकांना चपाती करायला थोडंसं कठीण वाटतं किंवा चपाती व्यवस्थित लाटता येत नाही, ती फुगत नाही. तर आज इथे मी तुम्हाला जो प्रकार दाखवणार आहे ना, तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल किंवा नवशिके असेल ना, तर ही पद्धत तुमच्यासाठी अगदी सोपी आहे. तर याला आपण घडीची चपातीच बोलू. एका गोळ्याचे 2 छोटे गोळे करायचे, थोडंसं लाटायचं, त्यानंतर त्याला तेल लावायचं आणि पीठ लावायचं. पीठ यासाठी लावायचं म्हणजे चपाती छान फुगली जाते. बाजूच्या ज्या कडा आहेत ना, त्या अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायच्या म्हणजे त्यातून हवा बाहेर जात नाही. आता थोडंसं पीठ लावायचं आणि जमेल तितकं पातळ लाटून घ्यायचं. जर आपल्याला प्रॅक्टिस असेल तर चपाती लाटायला अजिबात अवघड होत नाही. छान बघा, पाहू शकतात की मस्त अशी गोल गरगरीत बनत आहे आणि चांगली फिरत सुद्धा आहे. तर इथे पाहू शकतात की जी घडीची चपाती मी तुम्हाला दाखवली आहे ना, याने तुमची चपाती अगदी गोलच होणार. तर इथे पाहू शकतात मस्त आपली गोल चपाती बनली आहे. आता चपाती भाजताना कधी पण मोठ्या आचेवरच भाजायची. 3 ते 4 राऊंडमध्ये आपली चपाती ही भाजली पाहिजे. खूप जास्त वेळ चपाती तव्यामध्ये तुम्ही जर भाजत राहिलात तर मग ती कडक होते. तर इथे आता तुम्ही पाहू शकतात आपली चपाती छान भाजली जात आहे आणि मस्त टम्म फुगत आहे. जिथून हवा बाहेर जात असेल तर तिथे थोडंसं दाबून घेतलं की चपाती छान टम्म फुगते. दोन्ही बाजूनी अगदी थोडंसं तेल लावायचं आणि चपाती आपण काढून घेऊ. तर इथे आपली चपाती छान दोन्ही बाजूंनी मस्त भाजली आहे. तर हा जो प्रकार मी दाखवला आहे ना, या प्रकारामध्ये तुमच्या चपातीचे 2 वेगवेगळे पदर वेगळे होतात. तर इथे पाहू शकतात छान 2 पदर सुटलेली इथे आपली मस्त अशी मऊसूत चपाती तयार आहे. तुम्ही घडीची चपाती करत असाल तर कोणत्या पद्धतीने अजून करतात ते सुद्धा नक्की सांगा.